इयत्ता 5वीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, युनिट 3 माय इंग्लिश बुक 5 ट्रेंड्स या कवितेनं आपण युनिट 3 ची सुरुवात आज करणार आहोत. खूप सुंदर कविता आहे. ट्रेंड्सच्या बाबतीत छान छान आणि मजेशीर गोष्टी आपल्याला या कवितेतून अनुभवायच्या आहेत. सो स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. आणि या आधीचेही बरेचसे व्हिडिओज तुम्ही रेग्युलर बघत असतात. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. ट्रेंड्स कवितेचं नाव आहे आपल्या. ट्रेन म्हणजेच आगगाडी, रेल्वे असेही तिला सिनोनिम्स आहे. लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाइट. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. तर कविता एकदा आपण बघूया. फर्स्ट स्टांजा. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स. माउंटन्स म्हणजे पर्वत, डोंगर. प्लेन्स म्हणजे मैदान आणि रिव्हर्स म्हणजे नदी. हिअर कम द ट्रेन्स. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. ही आली ट्रेन. सो कुठून कुठून? ओव्हर द माउंटन्स म्हणजे अगदी डोंगरांवरून, प्लेन्स मैदानांवरून, ओव्हर द रिव्हर्स नदीवरून. ही झुकझुक झुकझुक करत ही ट्रेन आली आहे बघा. हिअर कम द ट्रेन्स. कॅरिंग पॅसेंजर, कॅरिंग मेल, ब्रिंगिंग देअर प्रिशियस लोड्स इन विदाउट फेल. बघा, कॅरिंग पॅसेंजर्स ही कुणाला कुणाला घेऊन येते बरं? पॅसेंजर्सला, प्रवाशांना. कॅरिंग मेल ही टपाल सुद्धा घेऊन येते. मेल म्हणजे पोस्टाची टपाल. ब्रिंगिंग देअर प्रिशियस लोड्स आणि त्यांच्या ज्या किमती, प्रिशियस म्हणजे काय? किमती, बहुमोल, मोलाच्या अशा ज्या वस्तू आहेत अनमोल, त्या वस्तू, त्यांचा जो लोड आहे तो लोड सुद्धा ही ट्रेन वाहून नेते. म्हणजे ती पॅसेंजर नेते, मेल्स नेते आणि प्रिशियस लोड सुद्धा घेऊन जाते. आणि ते सगळं करताना इन विदाउट फेल, न विसरता, न चुकता, न थांबता तिची सगळी ही कामं सुरू असतात. त्यानंतर थर्ड स्टांजा आहे. थाउजंड्स ऑफ फ्रेट कार्स ऑल रशिंग ऑन थ्रू डे अँड डार्कनेस, थ्रू डस्क अँड डॉन. म्हणजे थाउजंड्स ऑफ, थाउजंड्स म्हणजे हजारो, फ्रेट कार्स, फ्रेट कार्स म्हणजे मालगाड्या, हजारो मालगाड्या, ऑल रशिंग ऑन, या सर्व मालगाड्या यांची इतकी सतत धावपळ चालू असते, पळापळ चालू असते. थ्रू डे अँड डार्कनेस, अंधार असो, दिवस असो, डस्क असो की डॉन असो, कोणत्याही परिस्थितीत, डस्क जरी असो, डाऊन असो, पहाटेची वेळ असो, सायंकाळी दिवे लावण्याची वेळ असो, तरी सुद्धा ही मालगाडी, या मालगाड्या ज्या हजारो आहेत, त्या ही सगळी वरची कामं करण्यासाठी सातत्यानं त्यांची काय सुरू असते? ऑल रशिंग ऑन, धावपळ चालू असते. अँड लास्ट, आता शेवटचा स्टांजा आपल्याला पाहायचा. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. हा आपण सुरुवातीलाच पाहिलाय की अशा पद्धतीनं डोंगर असो, पर्वत असो, मैदान असो की नद्या असो, या सगळ्यांवरून ही ट्रेन आता आली आहे बघा. आणि ही पोएम लिहिली आहे जेम्स एस चिपॅटी या कवीने. तर ही कविता तुम्हाला समजली असेल नक्कीच. या कवितेच्या आधारे तुम्हाला खालील काही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. काय आहेत बरं? फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर. खालील बाबी चित्रात शोधा आणि त्यांना नावे द्या. माउंटन कुठे आहेत? प्लेन कुठे आहेत? रिव्हर कुठे आहेत? रिव्हर बँक कुठे आहे? नदीचा किनारा. आणि ब्रिज कुठे आहे? पूल. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवता येतील चित्रामध्ये. आपण दाखवूया. कुठे आहे बरं माउंटन? हे आहेत माउंटन्स. कुठे आहे बरं रिव्हर? हे आहे रिव्हर. नदीचे किनारे कुठे आहेत बरं? रिव्हर बँक्स. बघा, हे आहे रिव्हर बँक्स. ब्रिज कुठे आहे बरं? हा आहे ब्रिज. आणि मैदानं कुठे आहेत? हे बघा, ही मैदानं, ही सगळी मैदानं आहेत. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला पिक्चर्स मध्ये दाखवता येतील. त्यानंतर काही महत्वाच्या शब्दांचा अर्थ. मेल म्हणजे काय? तर टपाल.
प्रिशियस म्हणजे काय? किमती, बहुमूल. विदाउट फेल, न विसरता, न चुकता. फ्रेट कार्स म्हणजे मालगाड्या, ज्या माल वाहून नेण्याचं काम करतात. डस्क म्हणजे सायंकाळ, सायंकाळी जेव्हा आपण दिवे लावतो, दिवे लागण्याची वेळ. आणि डाऊन म्हणजे पहाट, उषक्काल. अशा पद्धतीनं युनिट 3 पेज नंबर 31 आज आपण शिकलो आहे. ही सुंदर कविता तुम्हाला सुंदर अशा चालीत सुद्धा म्हणता येईल वेगवेगळ्या. आपण एक छोटासा प्रयत्न करूया. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. Carrying passenger, carrying men, bringing their precious load in without fail. Through thousands of freight cars all rushing on, through day and darkness, through dusk and dawn. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. Over the rivers, here come the trains. Over the rivers, here come the trains. ओके, परत भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ सेशन मध्ये, ज्यात आपण पुन्हा पुढचं नेक्स्ट बघणार आहोत. द बबूल, द लिटिल बबूल ट्री. सो टिल देन, गुड बाय.